नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. टेम्पोने धडक दिल्याने समर्थ बैठकीस निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू. लिफ्ट मागितल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर एकाचा अत्याचार. अज्ञात कारणावरून एकाची गळफास घेऊन आत्महत्या. टेंबू योजनेतून सांगोल्याला 2 टीएमसी पाणी मंजूर. आमदार शहाजी बापू पाटील यांची माहिती. सराईत गुन्हेगार प्रेम राठोड MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध. आणि पोलीस नाईक गवसाने निलंबित. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा शहरात आयशर टेम्पोने भरधाव वेगात येऊन समर्थाच्या बैठकीस निघालेल्या मोटारसायकलवरील पती पत्नीस पाठीमागे जोराची धडक दिल्याने पत्नी कमल पांडुरंग साळुंके यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्या जागीच मयत झाल्या, तर पती पांडुरंग साळुंके हे गंभीर जखमी झाले असून ही घटना काल सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील जखमी पांडुरंग साळुंके वय 60 व त्यांची पत्नी मयत कमल साळुंके वय 53 राहणार जय भवानी नगर पंढरपूर रोड मंगळवेढा हे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 वाजता MH13 BA 8109 या मोटारसायकलवरून सद्गुरू बैठकीसाठी मंगळवेढा शहरात जात असताना मार्केट यार्डाजवळ मेटकरी कॅन्टीनजवळ KA 63 7613 या कोंबड्या घेऊन कर्नाटकात जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने यातील फिर्यादी निवृत्ती उन्हाळे यांची बहीण कमल साळुंके ही गाडीवरून खाली पडून आयशर टेम्पोच्या उजव्या बाजूचे चाक अंगावर गेल्याने गंभीर जखमी होऊन ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे, तिच्या मरणास कारणीभूत व मयताच्या पतीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. दरम्यान अपघातात महिला मयत झाल्याची वार्ता मंगळवेढा शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहरातील तरुण वर्ग व माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी सदर घटनेच्या ठिकाणी येऊन रास्ता रोको केला. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बस न मिळाल्याने मोटारसायकलला लिफ्ट मागितली. याचा गैरफायदा घेत तिला ज्वारीच्या पिकात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजू चंद्रकांत राठोड राहणार बालाजीनगर याला पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात उभे केले असता त्याला 3 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती की यातील अल्पवयीन पीडित मुलगी ही दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिकवणीसाठी मंगळवेढा शहरात येत असताना बराच वेळ थांबूनही बस न आल्याने सांगोल्याकडून यातील अनोळखी आरोपी राजू राठोड हा मंगळवेढा शहराकडे मोटारसायकलवर येत असताना सदर पीडित मुलीने तास चुकेल या भीतीने त्याला लिफ्ट मागितली. सदर मुलगी ही मोटारसायकलवर बसली असता आरोपीने शहरात नेण्याऐवजी बोरारे रोडवरील काळ्या शिवारात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार करून मुलीला शहरात शाळेजवळ आणून सोडले. सदर मुलीने ही घटना तिच्या शिक्षकाला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. मुलीला ज्या मोटारसायकलवरून नेले त्या मोटारसायकलवर पुढील बाजूस पोलीस व पाठीमागील नंबर प्लेटवर आई असे लिहिल्याने हा प्रकार पोलिसांनीच केला असल्याच्या संशयावरून ही वार्ता सर्वत्र जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली आहे. तात्काळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, वेळापूरच्या DYSP सोलापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी मंगळवेढ्यात दाखल झाले. पहाटेपर्यंत त्या आरोपीला खबऱ्यांमार्फत शोध घेतल्यानंतर या घटनेतील आरोपी बालाजीनगर येथील एक मजूर काम करणारा राजू राठोड असल्याची माहिती उघड झाली. या शोधासाठी CCTV फुटेज तपासण्यात येऊन त्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपीच्या शोधासाठी विविध 4 पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने पहाटे 4 वाजता आरोपीला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा महाडिक या करीत आहेत. या गुन्ह्यातील वापरलेली मोटारसायकल
अद्याप ताब्यात घेतलेली नसल्याचे सांगण्यात आले. आरोपी हा मजूर काम करत असताना पोलिसांनी लिहिलेली गाडी त्याच्याकडे कशी काय आली याबाबत अनेक प्रश्न नागरिकातून उपस्थित होत असून लक्ष्मी दैवडी तालुका मंगळवेढा येथील एका 39 वर्षीय इस्माने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सीताराम भीमराव शेजाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेची हकीकत अशी की दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 वाजता पूर्वी लक्ष्मी दैवडी येथील शेजाळ वस्तीवर राहत असलेल्या घरी मयत सीताराम शेजाळ याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. मैतास उपचारास ग्रामीण रुग्णालय मंगळा येथे आणून असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले असल्याचे दत्तात्रय शेजाळ यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार साळुंके हे करीत आहेत. सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील आणि टेंभू अधिकाऱ्यांसमोर झालेल्या टेंभू योजनेच्या पाणी वाटपाच्या फेरनियोजन बैठकीत पार पडली. या बैठकीत सांगोला तालुक्यात अतिरिक्त 2 TMC पाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. यामधून मलवडी, यलमार, मंगेवाडी, वजरे, नाझरे, सोनलवाडी, बागलवाडी, अजनाळे, चिनके, हनुमंतगाव, मानेवाडी, डोंगरगाव, हनुमंत मंगेवाडी या गावासह वंचित राहिलेल्या अन्य गावांना यामधून पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी टेंभू, म्हैसाळ, निरा, उजवा कालवा, उजनीचे 2 TMC पाणी या सर्व सिंचन प्रकरणातून पाणी सोडून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मी स्वतः कटिबद्ध आहोत. निरा उजवा कालव्याचे टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडण्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर व मी आदेश दिल्याचे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या फेरनियोजन पाणी वाटपाच्या बैठकीत सांगोला तालुक्याला टेंभू योजनेतून अतिरिक्त 2 TMC पाणी देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. तसेच टेंभू योजनेतून मान नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले आहे. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाठीमागे अनेक वर्षांपासून घातक शस्त्रांचा वापर करून जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, गैरवर्तनाची मंडळी जमवणे, दहशत वाजवणे, खंडणी मागून धमकी देणे असे अनेक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रेम रामचंद्र राठोड वय 29 राहणार प्रतापनगर तांडा तालुका उत्तर सोलापूर याला MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले असल्याचे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. प्रेम राठोड याला त्याच्या गुन्हेगारी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सन 2012 व 13 मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रेम राठोड याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक व्यवस्थेत बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवले आहेत. यामुळे त्याच्या या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून पुणे येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भानगडीखोर पोलीस नाईक अनिल गवसाने याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी काढला आहे. पोलीस नाईक अनिल शिवलिंग गवसाने बक्कल नंबर 1303 नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे याने सदर बाजार पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावत असताना कसूर केल्याचे उघड झाले आहे. शिवकुमार बसवराज सुरपूर वय 59 राहणार इंडी जिल्हा विजापूर यांची सोलापूर शहरातील न्यू पाचापेठेत मडूर कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यावर कर्ज काढून देतो म्हणून 1,65,000 रुपये घेतले आहेत आणि कर्ज मंजूर करून न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता
दमदाटी करून आपल्या पोलीस असल्याचा गैरफायदा घेऊन खोटे गुन्हे दाखल करतो असे म्हणून धमकी दिली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।